हे गाईस, तर आज जाणार होतो आपण कन्याकुमारीला. आता आलेलो आपण कल्याणला आलेलो होतो. आपलं 9:30ची ट्रेन आहे. तर आता आमची ट्रेन आली आहे. तर आता आम्ही निघू. तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. तर आता आमची 30 माणसं आहेत. गुड मॉर्निंग. 6 वाजलेत आता. 1635 किलोमीटर कन्याकुमारीला जायचं आहे. तर आम्हाला जायला 36 तास लागतात टोटल. तर आता वाजता 7:53. तर आम्ही उद्या सकाळी 10 वाजता पोहोचू कन्याकुमारीला. व्ह्यू बघू शकता तुम्ही. डागरांचा डोंगरच आहे तिकडे. तर इकडे बघा होतं पत्ता गेलतात. 36 तास कसं काढायचं, तर काहीतरी पाहिजे ना टाइमपास करायला. यांचं चालू आहे इथं फोटोशूट. ट्रेनमध्ये असं काहीच वाटत नाही. बसून झोपून खाऊ पिऊन एकदम मजे. इकडे काय चालू आहे, इकडे तर आडीपाठ चालू आहे. वाजले 26. आम्ही आले कटपाडी स्टेशनवर. 5 मिनिटं ब्रेक आहे ते. रात्रीचे 1:30 वाजले आहेत. तर आम्हाला 28 तास झाले ट्रेनमध्ये. काहीच वाटलं नाही. मजा मस्ती सर्व झोपल्यात. गुड मॉर्निंग गाईज. तर आता वाजल्यात 8 वाजल्यात. 34 तास झाले आपण ट्रेनमध्ये. आता फक्त 2 तास राहिले. मग पोहोचू आम्ही नागरकोविल जंक्शन. तर गाईज बघू शकता पवन चक्री खूपच आहेत. फायनली नागरकोविल जंक्शनला पोहोचलो. आता इथून जायचंय कन्याकुमारीला. 17 किलोमीटर आहे. बघू शकता आता आम्ही जाणार आहेत 4 व्हीलरमध्ये. 17 किलोमीटर कन्याकुमारी आहे. 60 रुपये तिकीट आहे पर पर्सन. ही आमची गाडी. आमची गँग आलेली आहे. तर चला आता रूममध्ये जाणार. तर आम्ही आंघोळ करून घेऊ, नंतर जाऊ कन्याकुमारी फिरायला. तर आम्ही जाणार आहोत ब्रिजवरती. आपला कन्याकुमारीला 1 दिवसासाठी ते करणार आहोत. तर गाईज बघू शकता आमच्या रूमवरतून सुद्धा त्रिवल्लवर स्टॅच्यू दिसते. आता आम्हाला इथं जायचं आहे. तर चला. आवडा आहे ना बोलून सोना. आपल्याकडे खूप जास्त पाणी वरतं. ते इकडे कन्याकुमारीला खूप जास्त. स्वरूपेण कन्याकुमारीचा बाजार आहे इकडे तिकडे दोन्ही साईडला.
बसावायचा आता, ऊन तर खूपच आहे. अरुमलंग भागवती अम्मन टेम्पल. इथे टी शर्ट वगैरे, टी शर्ट नाही जमत. चला आता आम्ही आलेलो आहेत हॉटेलमध्ये. सगळं जेवण आहे, बघू टेस्ट. बोटीमध्ये बसायला, तिथनं आम्ही स्टॅच्यू बघायला जाणार आहे. तुम्ही पण या, मला पण दाखवतो आम्ही. आम्ही जाणार आहोत बोटमध्ये श्रीवल्लभ स्टॅच्यू बघण्यात. बघू शकता काहीच बोट फुल गर्दी आहे इथे. 100 रुपये एक माणसाचं पर पर्सन तिकीट. 5 तर चला आता तिकीट काढूया. कलकत्ता स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल. श्रीवल्लभ स्टॅच्यू बघण्यासाठी आम्ही चाललो काचेच्या ब्रिज वरती. बघा खूप मोठी रिक्स आहे काचातून जाणं म्हणजे. खाली तर समुद्र आहे, बघू शकता पाणी किती स्वच्छ सुंदर दिसते इथनं. इकडे बांधलेले आमची गँग इथे बसले आराम करतात, हवा खातात. चाळीस ह्याच्या मधीन हा सीन आहे, तो खूपच वारा आहे ते स्फोट. तर हा आहे श्रीवल्लभ स्टॅच्यू. जवळून काहीच दिसत नाही, लांबशी तर खूप भारी दिसते. तर चला आता आम्ही खाली चाललो आहोत. बोट आमची 5:30 वाजता. खूप भारी वाटलं इथं येऊन. बघू शकता पूर्ण बोट भरल्याशिवाय बोट सोडत नाही. बघण्याचं खूप काही आहे. तर हा कन्याकुमारीचा मार्केट आहे. गांधी महात्मा गांधी को समर्पित आहे हा. तर इथे पूर्ण गांधी एक अस्थि आहे इथे.
बंगाल की गाडी हिंद महासागर अरब सागर सगळी संगम होते तो दाखवतो. वरती व्ह्यू टावर आहे इथे. तिथून आता आम्हाला जायचं आहे व्ह्यू टावर वरती सूर्य मावळताना तर बघायला भेटेल. बघू शकता व्ह्यू सूर्य आता मावळलेला आहे. आणखी काहीतरी खरेदी केली आहे वाटतं. कैसे ऐसे सवारे ये मन बाबरा रे ढूंढे तेरे नजारे ये मन बाबरा रे कैसे ऐसे सवारे. थाली तर घेऊच नका. थाली आपल्यासारखी अशी भाज्या काहीच नाही. तर आता आम्ही चाललो हॉटेलमध्ये जेवण करून घेऊ. गुड मॉर्निंग. 5:20 झाले. 5:30 वाजता जायचं आहे समुद्रकिनारी. आम्ही सकाळी 5:20 झाल्यात. तर आता आम्ही सनराईज सुबह की ख्वाब से उड़ाई है पलकों के नीचे छुपाई है मानो ना मानो तुम सोते सोते ख्वाबों में भी ख्वाब दिखाती है मानो ना मानो तुम परी है वो परी की कहानियां सुनाती है. गाइस बघू शकता आता 10 मिनिटात सूर्य उगवणार आहे. तर आम्ही चाललेलो ब्रिज वरची पलकों के नीचे छुपाई है मानो ना मानो तुम सोते सोते ख्वाबों में भी ख्वाब दिखाती है मानो ना मानो तुम परी है वो परी की कहानियां. सूर्य उगवणार आहे 5 मिनिटात. तर खूपच आहे. लास्ट पॉइंट आहे ना तिथं. बघू शकता गर्दी किती झाली सकाळ
हा ब्लॉग इथंच एंड करत आहे तर नेक्स्ट ब्लॉग रामेश्वर कंटिन्यू